ओम, तुला तुझ्या बायकोला कोणतं गिफ्ट द्यायला आवडेल? विचार नाही केला अजून. ऍक्च्युली आय एम नॉट मॅरिड सो. आय एम सो सॉरी. मी फिंगर रिंग पाहिली तुझी म्हणून मला वाटलं की यू आर मॅरिड. आय एम सॉरी. नाही ऍक्च्युली ती काढायची राहिली. काढायची राहिली? का आयुष्यात आलेल्या तिला कधीच विसरू शकला नाहीस म्हणून काढली नाहीस? आय एम सो सॉरी. आय डिडंट मीन टू गेट पर्सनल, बट फॉर मी दिस इज ट्रू लव्ह, जे खूप खरं आहे, खूप सहज आहे. आली होती कोणीतरी आयुष्यात, विसरून गेलो असं जे म्हणतात ना, तेच तिला कधीही विसरत नाही. आयुष्यात आलेलं खरं प्रेम इतक्या सहजपणे नाही विसरता येत. काय होतं माहितीये, आयुष्य पुढे जात राहतं, आपणही त्याच्याबरोबर पुढे जात राहतो, पण आपलं खरं प्रेम जिथे थांबलेलं असतं ना, त्याच वळणावर आपलं मन घुटमळत राहतं आयुष्यभर. This is it? Guys, this is the idea. True love. नातं कुठलंही असू दे, जर प्रेम खरं असेल तर ते नातं तितकंच भक्कम असतं. आपण हीच लाईन पकडूया. यावर काही सुचत असेल तर प्लीज सांगा मला. नातं म्हटलं की काय आठवतंय तुम्हाला? एनीबडी? खरं प्रेम म्हणजे विश्वास. नाईस. अजून काही? खरं प्रेम म्हणजे केअर फॉर इच अदर. आय लाईक दॅट. काळजी, केअर. खरं प्रेम काळजीतून व्यक्त होतं. सो या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना तुमच्या ट्रस्टेड ब्रँडचं हेल्दी प्रोडक्ट गिफ्ट करून टेल देम that you love them and tell them that you care about them. How does this sound? कसं वाटतंय? छान. आणि खरं प्रेम म्हणजे ट्युनिंग, जे तुम्हा दोघांचं जुळलंय. हे तुम्हाला माहितीये, जर तुम्ही एकमेकांचे मित्र बनलात ना, तर यू आर गोइंग टू बी बेस्ट ऑफ द फ्रेंड्स. बरं, एनिवे, या प्रोडक्टची डेडलाईन खूप जवळ आली आहे, सो लेट्स स्टार्ट वर्किंग ऑन दिस. प्लीज काही आयडियाज असतील तर लगेच मला सांगा. ओके, गेट गोइंग. येस, थँक्यू. ओके, थँक्यू मैथिली. या. ओम सर, तुम्ही ती रिंग का नाही काढली अजून? प्लीज ती रिंग काढा. करतो. निघत नाहीये. मग ओढून काढा. नसेल निघत तर राहू देत. काढतो ना.
राहू दे, नाही नाही काढतो ना. राहू दे ओम. सर काय नको मला, काय लागलं तर सांगतो परत. जा. ही बाई का फोन करते मला? कारण इथे फुकटचं बसून खातोयस ना, त्याचा पगार देत नाही तुला. मॅम मॅम तुम्ही या ना मॅम, बसा ना बसा. सॉरी मी काय काय चाललंय काय हे? हे काय नाही, मी कामाचाच विचार करत होतो बसून. रिअली? तू सांगायचंस आणि मी ऐकायचं, मी विश्वास ठेवायचा? मूर्ख वाटलं तुला? सॉरी मॅम. पायपासून नोकरी हवी होती तेव्हा हातापाया पडून भीक मागितल्यासारखी मागितलीस ती, मी पण दिली तुझ्यावर उपकार करून. एक काम धड केलं नाहीस. मॅम तुम्ही हे बोलूच शकत. तुम्ही दिलेलं एक काम मी अत्यंत चोख बजावलंय, ते म्हणजे स्पिटूशी लग्न करणं, आणि त्याचाच तर पगार देता ना तुम्ही मला. ते कामही धड केलेलं नाहीयेस. आणि काय पगाराचं काय? पगार हवाय म्हणे, फटके मारून घराच्या बाहेर हाकलायला हवं तुला. एनिवे, हे मला तुला हे सांगायचं होतं की मी तुमच्यासाठी एका घराची अरेंजमेंट केली. असं का अचानक मॅम? अचानक? खरं तर मी हे याआधीच करायला हवं होतं. काल ओम घरात आला, ते जेवला आणि त्याच्या हक्काच्या घरात न राहता इथून निघून गेला का तर तुम्ही इथे होतात म्हणून. मला हे अजिबात आवडलं नाही. त्यामुळे आता तुम्ही इथून निघून जायचंय, कारण मला माझ्या भावाला या त्याच्या हक्काच्या घरात घेऊन यायचंय. ऑफकोर्स मॅम, म्हणजे ओम सर नाही इथे यायचं असेलच, पण असं अचानक मी का या घरातून बाहेर निघून जायचं? अचानक? मालविका खानविलकर अचानक काही करू शकते. ते झालंच, पण मॅम मी तुमच्या सांगण्यावरून लग्न केलं. परत त्याचे तुम्ही मला पैसेही दिले नाही. कुठे दिले? ते फाडून फेकून दिलं ना चेक. पैसे? बरं, नोकरीवर ठेवलं तुम्ही परत, आणि आता वर परत म्हणताय काम पण कर. नोकरी दिली आहे ना, मग काय फुकटचा पगार द्यायचा तुला? काम तर करावं लागेलच ना. नाही मॅम, मला काय म्हणायचं तसं नाही मॅम. मला काय म्हणायचंय, मी एकदा जर का या तुमच्या घरातून बाहेर पडलो तर आयुष्यभरासाठी ते धूळ माझ्या गळ्यात पडेल. आयुष्यभरासाठी ही शिक्षा मी का भोगायची? माझं काय? तुझं काय मी काय सांगणार, तुझं तू बघायचंस. थोडंसं वापर ना हवं तिथे. महिनाभर फक्त हे नाटक करायचं. तुझं तिच्यावर किती प्रेम आहे, तू तिची किती काळजी घेतोस, तुमचा किती सुखाचा संसार चालला हे सगळ्या जगाला आणि ओमला दिसलं पाहिजे बस. अर्थात माझ्या परीने मी ओमला पटवून द्यायचा प्रयत्नही केलाय, त्याला थोडं फार पटलंय आणि तुझे काही झालं ते विसरून पुढे जायला तयार झालाय. सो आता तू इथून निघून जायचंस. मॅम 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 मी काय म्हणतो ऐका ना, ओम सर तयार झालेत ना, मग मी का सहन करू 1 महिना? तुला खरंच कळत नाही का रे मोहित? ओमचं अजूनही लग्न नाही ना झालं. ओम अजूनही सिंगलच आहे. तुम्ही बाहेर गेल्यानंतर मी त्याला या घरात आणणार, मग तो थोडा सेट होणार, त्यानंतर मी मुलगी शोधणार,
आणि महिन्याभरात आमच्या स्टेटसच्या आमच्या क्लासच्या एखाद्या मुलीशी त्याचं लग्न लावून देणार. वेळ जाणार ना. आणि या सगळ्याच्या बदल्यात महिन्याभराचा तुझा खर्च देणार मी. शिवाय नोकरी करतोस तर पगार, शिवाय हॅपी मॅरिड लाईफचा ऍक्टिंग केल्याचा बोनस सुद्धा. बघ जमताय का? ओमचं स्वीटूवर प्रेम नाही. कुठल्या भ्रमात आहे ही बाई? हं? ओम आणि स्वीटूचं एकमेकांवर किती प्रेम आहे हिला नाही माहित. आणि त्या दोघांचेही वीक पॉइंट मला माहिती आहे. कोणाशी कसं वागलं की कोणाला कसा त्रास होतो मोहित सब जानता है. अरे यार काय आलं? ओम फक्त 1 मिनिट थांब. मी काहीतरी विसरलोय. मी 2 मिनिटात आलो. ओके. अरे मोहित. सर मला वाटलं तुम्ही मला हेल्मेट मध्ये ओळखणारच नाही. नाही ओळखलं मी. एकच मिनिट सर. हा. ऍक्च्युली इथे एक माझं छोटस काम पण होतं. ओके. आणि खरं सांगायचं ना तर मी तुम्हालाच भेटायला आलोय. मला थोडं बोलायचं होतं सर. बोल ना. सर मला एक गोष्ट सांगा. मी तुमच्या आणि स्वीटूच्या आयुष्यात येऊन खूप मोठी चूक केली आहे ना. मोहित नाही तुम्ही माझ्या जागी येऊन विचार करा हवं तर. माझ्याकडे त्या दिवशी दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं सर. मला साळवी कुटुंबाची लाज राखणं, स्वीटूची डिग्निटी सांभाळणं जास्त महत्वाचं वाटलं त्या दिवशी, म्हणून मी लग्नाला उभं राहिलो. अजूनही सतत वाटतं की मी खूप मोठी चूक केली. कारण या लग्नामुळे कोणी सुखी नाही. ना तुम्ही, ना स्वीटू, ना मी. मोहित का अचानक का बोलतेस हे सगळं? अचानक नाही सर. काल जेव्हा आपली भेट झाली तेव्हा स्वीटूच्या हाताला भाजलं, पण चटका माझ्या मनाला लागला सर. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. अजूनही तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मोहित सर ऐका, तुम्हाला पुरणपोळी आवडते म्हणून स्वीटूनी काल छान पुरणपोळी केली. ती करताना तिला भाजलं. कितीही करपलेली असली तरी सुद्धा ती तुम्ही गोड मानून खाल्ली. यालाच तर प्रेम म्हणतात ना सर. आणि या तुमच्या दोघांच्या पवित्र प्रेमाच्या आड मला नाही यायचं. मोहित तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय? तुमचं लग्न झालंय आता, तुझं आणि स्वीटूचं. ओके, तू किमान तिची डिग्निटी तरी राख ना. हे सगळं जे म्हणतोयस ते लग्न आधी होतं. लग्नानंतर तिच्या डोक्यात असा विचार येणार नाही, येऊच शकत नाही. मला ती माहितीये. सर तुम्ही किती छान ओळखता माझ्या बायकोला. मीही माझ्या बायकोला ओळखतो. आजही प्रेम आहे माझ्या बायकोवर, आणि म्हणूनच मला तिला सुखात पाहायचं. दुःखी आहे आणि तिचं सुख तुझ्या बरोबरच आहे. सर ही तुम्ही रीत सांगताय, पण तिचं माझ्या सोबत असणं तुम्हाला तरी मान्य आहे का? का मान्य नसेल मोहित? तुमचं लग्न झालंय आता. हे रिलेशन कोणी डिनाय करू शकत नाही ना, राईट? तुम्ही तरी का डिनाय करताय आमचं नातं? आय डोंट अंडरस्टँड. मी कुठे डिनाय करतोय तुमचं नातं? सर अजूनही तुमचं स्वीटूशी असलेलं नातं तुम्ही विसरायला तयार नाही आहात. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या हातातली ही एंगेजमेंट रिंग. ही अंगठी माझा पास्ट आहे मोहित, जो मी जपून ठेवलाय. आणि स्वीटू तुझं प्रेझेंट आहे. ही तुमच्या दोघांच्या मध्ये कधीच येणार नाही असं तुम्हाला वाटतंय सर.
पण ही अंगठी पाहिल्यानंतर मला सतत असं वाटत राहतं की मी तुमच्या आयुष्यात येऊन खरंच खूप मोठी चूक केली. मी तुमच्या प्रेमाचा गुन्हेगार आहे सर. ही अंगठी मला त्रास देते तुमच्या हातात पाहिल्यानंतर. माझी खरंच एवढीच इच्छा आहे की तुम्ही दोघं सुखी राहा. ओके, तुला असं वाटत असेल तर मी ही अंगठी काढून ठेवतो. आय विल रिमूव्ह इट. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. निघत नाहीये का सर? निघते निघते. खेचा थोडी. सर, जुन्या आठवणींचं पण असंच असतं. मनातून काढून टाकणं फार अवघड असतं. त्रास होतो पण चांगल्यासाठीच. आता माझा या अंगठीवर काहीच हक्क उरला नाही. मोहित, हाय हाय. ओम हा? जरा एक मिनिट. हा, आलोच. येस. तुम्ही इथे काय करताय? अगं, इथून जवळच एक माझं छोटंसं काम होतं, ते संपलं. मग म्हटलं तुझ्या ऑफिस जवळच आहे तर तुला घेऊन जाऊ घरी. पण का? असं काय करतेस? तुझ्या हाताला एवढं भाजलंय. या अशा अवस्थेत तू प्रवास कसा करणार बसमधून वगैरे, म्हणून तुलाच न्यायला आलोय. आणि नेमकं हे तुझे आपले ओम सर भेटले, त्यांच्याशी 2 मिनिटं बोललो. चल ना, निघूयात आपण. ये, बस लवकर गाडीवर. ये ये. एक मिनिट फक्त हेल्मेट घालतो. अगं, खांद्यावर हात ठेवून बस. तसंच कसं बसता येईल तुला? बस, म्हणजे नीट बस. बस बस पटकन. बायको, ए बायको, अगं नीट घट्ट धरून बस. नाही, माझ्यासोबत गाडीवर पहिल्यांदाच बसतीस ना, म्हणून म्हणते.